एक काळ होता बघा, जेव्हा की ना फक्त पिक्चरमध्ये ॲक्टिंग करणारे लोकच हिरो म्हटले जायचे किंवा तेच जे आहे खूप फेमस व्हायचे. परंतु आता एक असा काळ आलेला आहे ज्यामध्ये रील्स बनवणारे लोकं देखील जे आहेत खूप फेमस जे आहेत ते होत आहेत. तर अशाच प्रकारच्या एका सिनेमाचं ट्रेलर जे आहे मी बघितलेलं आहे, ज्याचं नाव आहे रील स्टार. जेव्हा टीजर आला होता बघा, तेव्हा मला वाटलं की तेवढं काही फार इंटरेस्टिंग नाही आहे, धकून जाईल. काही नाही, एक चित्रपट येईल, थिएटरमध्ये चलेल किंवा न चलेल व निघून जाईल. परंतु आता मला काहीतरी इंटरेस्टिंग जे आहे ते वाटत आहे. जसं की तुम्ही साऊथकडं वेगवेगळ्या स्टोरीज ज्या आहेत बघत होता, की एक कोणता तरी जर्नलिस्ट येतो, काहीतरी जगाला एक वेगळं काहीतरी शिकवायचा प्रयत्न करतो, एक सगळं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करतो. तशा प्रकारचं पात्र जे आहे प्रसाद ओक आपल्याला या सिनेमामध्ये जे आहे ते साकारत आहेत. आणि जे ॲक्टर आहे ज्यांना की लीड मेन कॅमेरामध्ये ठेवलेला आहे, त्या ॲक्टर्सचं मला नाव तर माहिती नाही. परंतु ते एक साध्या घरातील व्यक्ती दिसत आहेत. ते जे आहेत वेगवेगळ्या रील्स ज्या आहेत ते बनवतात व त्याद्वारे जे आहे सोशल मीडियावरती फेमस आहे. या दोघांची जुगलबंदी कशाप्रकारे वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससोबत होते, त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काय अडखळणं येतात व ते कशाप्रकारे मग एकत्र येतात, हे संपूर्ण आपल्याला या ट्रेलरमध्ये जे आहे ते पाहावयास भेटतं. आणि ट्रेलर इतक्या भारी कट केलेला आहे बघा, की तुम्हाला एकतर संपूर्ण स्टोरीही बऱ्यापैकी समजत नाही आणि तुमच्या मनामध्ये क्युरिओसिटी देखील निर्माण होते. त्यामुळं हे मूव्ही जो आहे नक्कीच थिएटर्समध्ये जे आहे बघण्यासारखं आहे, असं ट्रेलर बघून तरी मला वाटतं. कारण की ॲक्टर्स जे आहेत त्यांचं परफॉर्मन्स तर जर तुम्ही बघितलं तर खूप छान जे आहे आपल्याला ट्रेलरमधून दिसतं. आणि वरून परत इंटेन्स BGM मागचं खूप काहीतरी वेगळंच जे आहे छाप ट्रेलरमध्ये पाडतं. तर ओव्हरऑल ट्रेलर जे आहे मला आवडलं बघा. मी नक्कीच हा मूव्ही जो आहे जेवढं होईल तेवढं थिएटरमध्ये बघण्याचा ट्राय करेल. तुम्हाला ट्रेलर कसं वाटलं नक्की तुमचं मतही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.